म्हणजे लग्न होऊन अक्षरशः 5-6 महिने झाले होते आणि दुसऱ्या एका लग्नामध्ये त्या मुलीचे आई वडील आले होते आणि तिच्या बहिणी आल्या होत्या. त्या सगळ्या मिळून 4 मुली होत्या आणि त्या 4 मधले पहिलीच लग्न होतं आणि ते होते दक्षिण भारतातले. तर त्यामुळे आणखी सोनं बिणं देणं त्यांचं ते संस्कृतीचा भाग होता, त्याचे वडील सांगत होते. आणि त्या सगळ्या ह्याच्यात असं झालं की ती मुलगी गेली पोलीस ठाण्यामध्ये. कोणामुळे गेली तर आमच्यामुळे तिला जावं लागलं. आता झालं असं होतं की ती रात्री लग्नाला गेली आणि लग्नामध्ये तिच्या धाकट्या बहिणी पण आल्या होत्या, कारण ते सामाजिक लग्न होतं त्यांच्याच समाजाचं. तर तिने एक चिठ्ठी दिली बहिणीच्या ताब्यामध्ये आणि त्याच्यात असं लिहिलं होतं की मी वडिलांनी जर या 2 बांगड्या दिल्या नाही सोन्याच्या कबूल केलेल्या तर ते मला जाळून टाकणार आहेत. आता इतकी गंभीर चिठ्ठी ती होती. मी कुठल्या तरी प्रवासात होते आणि माझ्या कार्यकर्तीला, म्हणजे त्यावेळेस मोबाईल नव्हते, तर त्याच्यामुळे मी रस्त्यातून कोल्हापूरला कुठेतरी गेले की फोन करायचे ऑफिसला, कोणी आलंय का, काही तक्रार आहे का. तर आमची कार्यकर्ती म्हटली तर घटना झालेली आहे आणि असं असं चिठ्ठी घेऊन कोणतरी कुटुंब आलेलं आहे. तर मुलगी कुठे आहे तर ती होती सासरी. आता हे फार मोठ्या फ्लॅट वगैरे मध्ये नव्हतं, वस्तीमध्ये घोरपडी गाव जे आहे तिथले ते प्रकरण होतं. तर मग मी माझ्या कार्यकर्त्याला म्हटलं की त्या मुलीला तर त्यांनी घेऊन आलं पाहिजे, पण ते म्हणाले दारातच घेणार नाही. तर आमची कार्यकर्ती पण उत्साही होती माझ्यासारखीच. त्यांनी काय केलं, रिक्षात बसवलं तिच्या आजीला आणि ती गेली. आता ते वर्णन असं होतं की ती मुलगी तिच्या दारामध्ये भांडी घासत होती. तर रात्री लग्न झालं होतं, सगळं तिच्या अंगावरती दागिने तसेच होते कारण ते रात्री लेटच आले असतील. तर ते भांडी घासत असताना तिने पाहिलं रिक्षामध्ये आमची कार्यकर्ती आणि तिची आजी. ती मुलगीला एकदम असं भरून आलं ना, तिने ते सगळं तसंच टाकलं आणि रिक्षात येऊन बसली, मला घेऊन चला, मला इथं राहायचं नाहीये. मग त्यामुळे ती मुलगी मग आमच्या ह्याच्यात आली संस्थेमध्ये. मग मी कार्यकर्त्याला तिथं सांगितलं असं असा अर्ज देऊन टाक, मी आल्यावर बघूयात, आणि अर्ज दिला पोलिसांमध्ये.